हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाग्यश्री आणि आरव या दोघांची भेट झाली आहे. आलोक आणि प्राजक्ता या दोघांची सुद्धा भेट झाली आहे आणि आरवला कळलंय की भाग्यश्रीचं लग्न होणार आहे, त्यामुळे तो नाराज झालाय. मला यायला उशीरच झाला असं तो भाग्यश्री समोरच बोलला. आणि इकडे प्राजक्ता आणि आलोकसुद्धा भेटलेत. प्राजक्ताला पडता पडता आलोकने वाचवलंय आणि हे दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून गेले आहेत. पण प्राजक्ताला सगळ्यात मोठं सत्य कळालंय की मला बस स्टॉपवर जी एक नंबरची लालचीबाई भेटली होती तीच भाग्यश्रीची होणारी सासू आहे आणि तिला फक्त पैसे लुबाडायचे आहेत. मग ही गोष्ट भाग्यश्रीला कळेल का? प्राजक्ता तिला सांगेल का? हे लग्न मोडणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आलोक आणि आरव या दोघांमध्ये कॅरमचा खेळ एकदम रंगात आलेला असतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात की कोण जिंकणार. समर म्हणतो आता दोघांच्याही एक एक सोंगट्या बाकी आहेत आणि जो शेवटची सोंगटी टाकणार तोच जिंकणार. आणि डाव हा आरवच्या हातात असतो आणि आरव स्ट्राईक करतो. पण त्याला क्वीनसाठी लागणारं कवर आतमध्ये टाकता येत नाही. समर म्हणतो काय यार, हा शेवटचा चान्स होता आरव, आता तू नाही जिंकणार, आलोक काकाच जिंकणार. आणि मग आलोक एकदम फोकसने आपला खेळ सुरू करतो. सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच असतं की आलोक जिंकणार की नाही. सुलक्षणा, प्रीती, श्रेयस सगळे त्याच्याकडे पाहत असतात आणि आलोक संपूर्ण कॉन्सन्ट्रेशनने क्वीनवर निशाणा लावतो आणि क्वीन ही आतमध्ये जाते. अंबिका, सुलक्षणा खूप खुश होतात, टाळ्या वाजवतात. समयरा मात्र नाराज होते आणि आरव म्हणतो अजून कवर बाकी आहे. आलोक हे कवरसुद्धा आतमध्ये टाकतो आणि खेळ जिंकतो. आणि आलोक आरवला आत्ता सुनावतो. संपूर्ण खेळात या आरवची बडबड सुरू असते, आलोक शांत असतो. पण जिंकल्यानंतर आलोक त्याला म्हणतो तू कितीही मोठा झाला ना, शेवटी माझा छोटा भाऊ राहशील, हे बदलणार नाहीये. असं म्हणून आलोक जाऊ लागतो तर आरव त्याला हाक मारतो, दादा थांब. आरव हा आलोकच्या समोर येतो आणि आरवला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो, त्याच्याशी हात मिळवतो. आलोक दोघे खूप इमोशनल होतात आणि आलोक आरवला स्वतःजवळ ओढून घेतो. हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. हे पाहून घरातील सगळे खूप खुश होतात. अंबिका, सगुणा, सुलक्षणा सगळ्यांना आनंद होतो. पण श्रेयस आणि प्रीती मात्र तोंड वाकडं करतात. हे दोघे भाऊ एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आलोक आरवला म्हणतो माझ्या काळजीने एवढ्या दुरून तू धावत पळत आलास, पण काळजी करू नको, मी स्वतःला मॅनेज करू शकतो. आरव म्हणतो दादा, पण शेवटी मी सुद्धा तुझा छोटा भाऊ आहे ना, मला तुझी काळजी वाटणारच. आणि तुझ्यात हिंमत असेल ना तर आत्ता एक गेम खेळून दाखव, मी तुला हरवतोच. आलोक लगेच हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. दोघे आपल्या वेगळ्या स्टाईलने एकमेकांशी हात मिळवतात आणि पुन्हा एकदा खेळायला येऊन बसतात. सगुणा ही सुलक्षणाला म्हणते मॅम, खरंच या दोघा भावांमधलं प्रेम पाहून छान वाटलं, पण आरव आल्यामुळे तुम्ही आलोकला घरात ठेवलंय आणि त्याचबरोबर तुम्ही प्राजक्ताला सुद्धा वचन दिलंय की आता प्राजक्तावर तशी वेळ येणार नाही. पण जर आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या समोर आले तर प्राजक्ता आलोकला बिलकुल आवडत नाही, मग काय होईल याचा विचार तुम्ही केलाय का? सुलक्षणाला सुद्धा याची भीती वाटते की आता काय होईल. इकडे आरव आणि आलोक हे दोघेही कॅरमचा पुढचा गेम खेळण्यासाठी येऊन बसतात आणि तेवढ्यात आरवच्या कोटमधून एक वॉलेट खाली पडतं. आलोक हे वॉलेट पाहतो आणि हे वॉलेट उचलतो. हे वॉलेट उघडल्यावर त्याला दिसतं हे तर भाग्यश्रीचं वॉलेट आहे. आणि आलोक विचारतो ही कोण आहे? आरव आलोककडे पाहतो आणि आलोक हे नाव वाचतो, भाग्यश्री वैद्य. आणि घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. इकडे भाग्यश्रीच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो. भाग्यश्री, प्राजक्ता, आजी, घरातील सगळेजण मस्त नाचत असतात, एन्जॉय करत असतात. आणि भाग्यश्रीचे गरीब आईवडील बिचारे घराबाहेर टेन्शन घेऊन बसलेले असतात. भाग्याच्या होणाऱ्या सासूने 2 लाख रुपये मागितले आहेत. आता हे 2 लाख रुपये कसे द्यायचे याचंच टेन्शन त्यांना आलेलं असतं. आणि चारू ही भाग्याच्या आनंदाकडे पाहत असते की ती किती खुश आहे. वैद्यबुवा म्हणतात असे अचानक त्यांनी 2 लाख रुपये मागितले, आता 2 लाख रुपयांची व्यवस्था कशी करायची? चारूला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. चारू म्हणते हो ना, मला सुद्धा टेन्शन आलंय, असे अचानक ते पैसे कसे मागू शकतात?
वैद्यबुवा म्हणतात, पण आपल्या चेहऱ्यावर एक सुद्धा रेष आणायची नाही बरं का. आपल्या मुली खूप हुशार आहेत. त्यांना कळेल की आपल्याला काहीतरी टेन्शन आहे आणि आपलं टेन्शन त्यांना कळलं की त्यांचं टेन्शन वाढेल. त्यामुळे त्यांना कळू द्यायचं नाही. आपण पैशांची व्यवस्था करूया. चारू म्हणते, प्राजक्ताच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आहेत ना, ते वापरता येतील. पण वैद्यबुवा त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतात आणि म्हणतात, नाही चारू, ते प्राजक्ताचे पैसे आहेत. चारू चिडून म्हणते, प्राजक्ता आपली आहे, मग प्राजक्ताचे पैसे आपले का नाही आहेत? वैद्यबुवा म्हणतात, चारू, याबद्दल आधीही आपलं बोलणं झालं आहे. ते प्राजक्ताचे पैसे आहेत, तिच्या आईने इन्व्हेस्ट केलेले. आपला त्यावर कोणताही अधिकार नाही आहे. चारूला खूप राग येतो. चारू विचारते, मग आपण पैशांची व्यवस्था कशी करणार आहे? आणि तेवढ्यात एक मुलगी तेथे येते. हे दोघे गप्प बसतात. ही मुलगी गेल्यानंतर वैद्यबुवा चारूला सांगतात, चारू, आजपर्यंत मी पैसा नाही कमवला, पण माणसं खूप कमावलीत, पुण्य खूप कमावलंय. आता ते पुण्य कॅश करण्याची वेळ आली आहे. मी कोठून तरी व्यवस्था करून आणतो. तू घरीच थांब आणि येथे बसू नकोस. तू येथे एकटी बसली तर सगळ्यांना संशय येईल. जा घरामध्ये, मी आलोच. असं म्हणून वैद्यबुवा पैशांची व्यवस्था करण्यासाठी निघून जातात. चारूला त्यांची खूप काळजी वाटत असते की आता काय होईल. वैद्यबुवा हे पैशांची व्यवस्था करू शकतील की नाही, हाच प्रश्न चारूला पडलेला असतो. आणि इकडे सगळेजण नाचत असतात. तेव्हा प्राजक्ता ही भाग्याजवळ जाते आणि म्हणते, आमच्यावर खूप हसलीस, चल आता नाचायची बारी तुझी. भाग्य म्हणते, मी तर वाटच पाहत होते. माझ्या लग्नात मी नाही नाचणार, मग कोण नाचणार? आणि मग भाग्य आणि प्राजक्ता या दोघी डान्स करायला येतात. बँड बाजा वरात घोडा या गाण्यावर या दोघींचा भन्नाट डान्स सुरू होतो. दोघींनी सुद्धा अनेक महिन्यांपासून प्रॅक्टिस केली आहे. असा या गाण्यावर सुंदर डान्स करतात. गाणं तर खूपच भारी आहे. या दोघी मस्त नाचत असतात. एकदम कॉर्डिनेशनने सगळेजण त्यांचा डान्स पाहून मंत्रमुग्ध होतात. पण तृप्ती मात्र तोंड वाकडं करते. मग भाग्य आणि प्राजक्ताचा मनसोक्त डान्स करून होतो. दोघी एकमेकींच्या जवळ येतात, खुश होतात, आनंद साजरा करत असतात. आणि मग एक एक करून आजी, त्यांच्या मैत्रिणी, कौस्तुभ, तृप्ती या सगळ्यांना ते ओढून घेतात आणि मस्त नाचत असतात, एन्जॉय करत असतात. घरात एकदम भारी वातावरण झालेलं असतं. एकदम लग्नाचं वातावरण. सगळे खुश असतात. आणि त्याच वेळेस आरव आणि आलोक हे डायरेक्ट भाग्याच्या घरी पोहोचतात. आता कॅरम खेळण्याच्या वेळेस आलोकला हे वॉलेट सापडलं होतं. आलोकने नाव घेतलं, तिथपर्यंतच दाखवलं गेलं आहे. त्यानंतर या दोघांनी येथे यायचं कसं ठरवलं आणि भाग्य आणि प्राजक्ताच्या घरी जायला सुलक्षणाने परवानगी कशी दिली हे काहीही दाखवलं गेलं नाही आहे. आरव आणि आलोक हे बाईकवर चक्क भाग्य आणि प्राजक्ताच्या घरी पोहोचतात. आता आलोक हा इतक्या वर्षानंतर घराबाहेर निघलाय, ते सुद्धा आरव बरोबर. हे दोघे गाडीवरून खाली उतरतात. आरव म्हणतो, दादा, येथे काहीतरी फंक्शन सुरू आहे असं दिसतंय, तू बाहेर थांब, मी आत्ता आलो वॉलेट देऊन. आलोक म्हणतो, लवकर ये. आरव हा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे तृप्ती ही कशावरून तरी चिडलेली असते आणि रागारागाने जात असते. कौस्तुभ तिला डान्स करायला बोलवतो, पण तृप्ती काय ऐकत नाही आणि चिडून खोलीमध्ये निघून जाते. त्यामुळे तिच्या मागे मागे कौस्तुभसुद्धा जातो. भाग्य आणि प्राजक्ता डान्स करत असतात आणि आजी कशी खाष्टय, तिला काही प्राजक्ता आवडत नाही. त्यामुळे ती प्राजक्ताला बाजूला करते आणि मस्त एखाद्या तरुण मुलीसारखी डान्स करू लागते भाग्याबरोबर. पण प्राजक्ता डान्स करते हे तिला काही आवडत नाही आणि ती प्राजक्ताचा हात पकडून तिला किचनमध्ये घेऊन जाते. काहीतरी कामाला लावायचा तिचा विचार असतो. म्हणजे आता चारू नाही, आजी नाही, प्राजक्ता नाही, तृप्ती, कौस्तुभ नाही, एक ती भाग्याच आपल्या मैत्रिणींबरोबर डान्स करत असते. आणि आरव हा आतमध्ये येतो, तर आलोक हा बाहेरच असतो. आणि तेथे घरासमोरच एक लॉन असतं, तेथे बेंच असतो, तेथे जाऊन तो बसतो आणि वाट पाहू लागतो की आलोक कधी येतोय. आता आलोकला हा गोंगाट, हा आरडाओरडा, हे म्युझिक जोरात लावलेलं हे बिलकुल आवडत नाही आणि तो अस्वस्थ झालेला असतो. कधी एकदा आलोक येतोय आणि मी घरी जातोय असं त्याला झालेलं असतं. इकडे आरव हा घरात येतो, पण तेवढ्यात एक तेथे माणूस असतो ज्याला ज्यूस वाटायचा आहे, तो खाली पडणार. तर आरव त्याला सावरतो. ह्या ज्यूसचा ट्रे काही खाली पडू देत नाही. आरव त्याला सांगतो, तुम्ही आतमध्ये जा, बाकीची कामं करा, मी येथे वेटरचं काम करतो. आणि एवढा श्रीमंत मुलगा चक्क भाग्याच्या या मेहंदीच्या कार्यक्रमात वेटरचं काम सुरू करतो. तेथे 2-3 बायका असतात. या सगळ्या बायकांना
तो हे ज्यूसचे ग्लास देतो आणि आपल्या हातातला हा ट्रे फेकून देतो आणि तेवढ्यात त्याला तेथे भाग्या नाचताना दिसते आणि भाग्याला पाहताच आरव हा पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यात हरवून जातो. तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. भाग्याचा डान्ससुद्धा त्याला खूप आवडतो. भाग्या ही मनसोक्त बेधुंद बिनधास्त होऊन नाचत असते आणि आरव हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आरव हा पहिल्या नजरेतच भाग्याच्या प्रेमात पडलाय. जेव्हा भाग्या ही रस्त्यावर त्या मुलांना मारत होती तेव्हा सुद्धा तो इम्प्रेस झाला आणि आता भाग्या येथे डान्स करतीये तेव्हा सुद्धा तो इम्प्रेस झालाय. आणि मग आरव कसलाही विचार न करता भाग्या मधोमध असते आणि बाकीच्या सगळ्या मुली मैत्रिणी तिच्या आजूबाजूला घेरी घालून नाचत असतात. या घेऱ्यामध्ये घुसतो. भाग्या त्याच्याकडे पाहते. आरव तर तिच्याकडे पाहत पूर्णपणे दंग होऊन गेलेला असतो. भाग्याला सुद्धा आठवतं की हा तोच मुलगा आहे ज्याने आज सकाळी त्या मुलांच्या तावडीतून मला वाचवलं होतं. पण हा येथे कसा, हा येथे काय करतोय, हाच प्रश्न भाग्याला पडतो. आणि आरव तर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो, काही बोलत नाही. इकडे वैद्यबुवा त्यांच्या एका ओळखीच्या माणसाकडे आलेले असतात. हा माणूस विचारतो, बोला ना वैद्यबुवा, अचानक येणे कसं केलं? वैद्यबुवा सांगतात, साहेब मी ना एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. माझ्या मुलीचं भाग्यश्रीचं लग्न ठरलं आहे. तर हा माणूस म्हणतो, अरे वा, अभिनंदन. वैद्यबुवा म्हणतात, माझं तुमच्याकडे थोडं काम होतं. भाग्यश्रीच्या सासरच्या लोकांना लग्न धूमधडाक्यात करायचं आहे. त्यासाठी त्यांना 2 लाख रुपये हवे आहेत. जर तुम्ही मला हे 2 लाख रुपये देऊ शकला तर खूप चांगलं होईल. मी तुम्हाला पैसे देईल ना, व्याजाचे पैसेसुद्धा देईल. अगदी 3-4 महिन्यासाठी पैसे हवे आहेत. मी तुम्हाला व्याजासकट सगळी रक्कम परत करेल. हा माणूस म्हणतो, अरे वैद्यबुवा, तुम्हाला कधी कुणी नाही म्हटलंय का? तसंही तुमच्या मुलीच्या लग्नात मी आहेर करणारच आहे. चला मी तुम्हाला आहेराचे पैसे आत्ताच देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला मदत होईल. असं म्हणून हा माणूस तेथून निघून जातो. वैद्यबुवांना वाईट वाटतं, कारण आहेरात कुणी 2 लाख रुपये तर देत नाही. या माणसाने आपल्या तोंडाला पानं पुसली आहेत हे वैद्यबुवांच्या लक्षात येतं. आणि इकडे भाग्या ही आरवला विचारते, तू येथे काय करतोयस? पण मोठ्या आवाजात गाणं सुरू असतं, गोंधळ सुरू असतो, त्यामुळे आरवला काही ऐकू येत नाही. आरव हा तिला काही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तिला काहीच ऐकू येत नाही. आरव तिला म्हणतो, चल बाजूला, आणि तो बाजूला जाणार. इतक्यात आरवच्या लक्षात येतं की त्याचं घड्याळ हे हिरोईनच्या ओढणीमध्ये अडकलंय नेहमीप्रमाणे. आणि आरव थांबतो. आरव आपला हात वर करतो, पण आता भाग्यश्री तर ते काही सोडू शकत नाही, कारण भाग्यश्रीच्या हाताला मेहंदी लागली आहे. भाग्यश्री आरवला आपली मेहंदी दाखवते. त्यामुळे आरव स्वतःच आपलं घड्याळ सोडून घेण्याचा प्रयत्न करतो. तो खूप प्रयत्न करतो, पण असं कसं अडकलंय काय माहीत, ओढणी काही घड्याळातून निघत नाही. आणि भाग्या त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. भाग्या आपली ओढणी हातात घेते आणि आरवला ओढत ओढत आपल्या घराबाहेर मागच्या बाजूला घेऊन जाते. आणि इकडे वैद्यबुवा ज्या माणसाकडे आले आहेत, तो माणूस वैद्यबुवांच्या हातात आहेराचं पाकिट ठेवतो आणि म्हणतो, तुमचं काम होऊन जाईल. वैद्यबुवा नमस्कार करतात आणि घराबाहेर येतात. आहेराचं पाकिट उघडून पाहतात तर यामध्ये 2,000 रुपये असतात. वैद्यबुवांना खूप वाईट वाटतं. यांनी तर फक्त 2,000 रुपये दिले, आता बाकीच्या पैशांची व्यवस्था कशी होणार, हा विचार करून वैद्यबुवा खूप दुःखी होतात आणि घराकडे यायला निघतात. इकडे भाग्यश्री ही आरवला घेऊन घराच्या मागच्या बाजूने येते आणि आरव पुन्हा एकदा आपल्या हातातील घड्याळातील ही ओढणी सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते नीट काहीच जमत नाही. आणि इकडे घराबाहेर समोरच्या बाजूला चक्क एक 4 व्हीलर येते. आता हा सगळा वैद्यबुवांचा बंगला आहे, तो काय रस्ता नाही आहे. 4 व्हीलर काय येते देवाच माहीत. ही 4 व्हीलर येते आणि जोरजोरात हॉर्न वाजवत असते. आलोक आणि आरवची गाडी तेथे उभी आहे, ती गाडी बाजूला व्हावी म्हणून ती हॉर्न वाजवते. पण हा मोठ्याने हॉर्न, त्याचा आवाज आलोकला काही सहन होत नाही. आलोक थोडा वेळ सहन करतो, पण त्याची सहनशक्ती संपते. तो रागारागाने आपल्या गाडीजवळ येतो आणि गाडीला लावलेलं हेल्मेट उचलून या 4 व्हीलरवाल्याला दाखवतो. हा 4 व्हीलरवाला घाबरतो आणि तेथून पळून जातो. गाडी रिव्हर्समध्येच वळवतो. पण आलोकला तो आवाज बंद झालाय तरीसुद्धा या गोंगाटाचा, गाण्यांचा आवाज सहन होत नाही. आणि आलोक तेथेच थांबलेला असतो की कधी एकदाचा आरव येतोय. तेवढ्यात प्राजक्ता फुलांनी भरलेलं एक ताट घेऊन घराबाहेर जात असते. आता घराबाहेर काय काम तिचं तिला माहीत. आणि त्याच वेळेस 2 मैत्रिणी तिला धडक देतात आणि प्राजक्ताच्या हातातील हे ताट हवेमध्ये 10 फूट उंच उडतं
आणि आलोकच्या डोक्यात जाऊनच पडतं. त्यामुळे आलोकला खूप जोरात लागतं. प्राजक्ताला समजतं की हा तोच माणूस आहे जो माझ्या डोक्यात कुंडी घालणार होता. त्यामुळे प्राजक्ता खूप घाबरते. प्राजक्ताच्या 2 मैत्रिणींमुळे झालेलं असतं, त्यासुद्धा घाबरतात. आलोक हा प्राजक्ताला पाहणार. इतक्यात प्राजक्ता ही तुळशी वृंदावनाच्या मागे लपून बसते आणि आलोकची नजर या 2 मैत्रिणीवरच जाते. आलोक त्यांच्याकडे रागारागाने पाहतो, त्यांच्या अंगावर धावून जातो. या मैत्रिणी आतमध्ये पळून जातात. प्राजक्ता आलोकला काही दिसत नाही. आलोक चिडून म्हणतो, अरे अक्कल नाहीये का? लक्ष कुठे असतं तुमचं? प्राजक्ता खूप घाबरते. आता आपलं काही खरं नाही हे तिच्या लक्षात येतं. आलोक हा आरडाओरडा करत असतो आणि तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि विचारतो, ओ दादा, काय झालं? आलोक खूप चिडतो आणि या दादाचीच गटतंडी पकडतो आणि विचारतो, काय झालं? अरे लक्ष कुठे असतं तुमचं? आणि हा माणूससुद्धा घाबरून तेथून पळून जातो. प्राजक्ता तेथेच लपलेली असते. आलोकला हे सगळं सहन होत नाही. आलोक या तुळशी वृंदावनावर हात ठेवतो. प्राजक्ता आणि त्याचा हात एकमेकांच्या खूप जवळ असतात. प्राजक्ता त्याच्याकडेच पाहत असते. आलोक हा आपला राग शांत करत असतो आणि इकडे कसं बसं आरोप आपल्या हाताच्या घड्याळातील भाग्याची ओढणी सोडवतो. भाग्य त्याला विचारते, तू येथे कसा? पण खूप मोठा आवाज असतो त्यामुळे त्यांना काही नीट ऐकू येत नाही. त्यामुळे आरव आणि भाग्या एकमेकांच्या जवळ येतात आणि मग भाग्या विचारते, तू येथे कसा? आरव सांगतो, तुझं वॉलेट द्यायला आलो होतो. भाग्याला काही कळत नाही. आलोक हे वॉलेट तिला दाखवतो. तेव्हा भाग्याला समजतं की हा वॉलेट द्यायला आलाय आणि आरव विचारतो, तू खूप छान डान्स करत होती बरं का? भाग्या त्याला थँक्यू म्हणते. आरव तिच्याबरोबर डान्स करण्याची इच्छा व्यक्त करतो, पण तिच्या हाताला मेहंदी लागली आहे. त्यामुळे हे दोघे एकमेकांना स्पर्श न करताच डान्स करतात आणि या दोघांचा हा डान्स खूप छान असतो. आरव विचारतो, डान्स तर तू छान करतेस, पण लग्न कोणाचं आहे? तुझी बहीण लग्न करते का? तर भाग्या सांगते, नाही, लग्न माझं आहे. हे ऐकून आरवला मोठा धक्काच बसतो. भाग्याचं लग्न ठरलंय हे त्याला सहनच होत नाही. त्याला खूप वाईट वाटतं. आणि इकडे आलोक हा गाडीजवळून पुन्हा एकदा गार्डनमध्ये जाणार असतो. तेवढ्यात त्याची नजर तेथे ठेवलेल्या एका मेहंदी कोनवर जाते आणि आलोक हा मेहंदी कोन उचलतो आणि पुन्हा एकदा या लॉनमधल्या बेंचवर जाऊन बसतो. प्राजक्ता हे सगळं पाहत असते. आलोक या लॉनवरच्या बेंचवर जाऊन बसतो आणि आपल्या हातावर चक्क मेहंदीच्या कोनने ए हे इनिशियल लिहितो. आता ए हे इनिशियल त्याच्या नावाचं आहे की दुसऱ्या कोणाचं हे नंतर कळेल. आलोक हे लिहित असतो आणि प्राजक्ता हे सगळं पाहत असते. आरव हा खूप दुःखी होतो आणि म्हणतो, शिट यार, मला यायला थोडा उशीरच झाला. भाग्या विचारते, काय? आरव म्हणतो, ते वॉलेट द्यायला यायला उशीर झाला. मी ते वॉलेट आहे ना, देतो तुला. भाग्या ही त्याला विचारते, तू फक्त हे वॉलेट द्यायला आला होतास का? आरव सांगतो, हो, वॉलेट द्यायलाच आलो होतो. आरव हे वॉलेट तेथे ठेवतो आणि भाग्याला बाय बाय म्हणून तेथून बाहेर पडतो. आणि इकडे आलोक हा आपल्या हातावर मेहंदीच्या कोनने ए हे इनिशियल लिहितो. प्राजक्ताला प्रश्न पडतो, हा आपल्या हातावर काय लिहितोय? आणि प्राजक्ता ही पुढे पुढे येत असते. तिने चप्पल घातली नसते आणि कदाचित लॉन ओलं असेल. त्यामुळे आलोकच्या जवळ जाताच प्राजक्ताचा तोल जातो आणि प्राजक्ता खाली पडणार. तर आलोक ज्या हातावर तो ए लिहित होता त्याच हाताने प्राजक्ताचा हात पकडतो. प्राजक्ताला काही खाली पडू देत नाही. आलोक आणि प्राजक्ता एकमेकांकडेच पाहत राहतात. दोघांचे हात एकमेकांच्या हातात असतात. प्राजक्ता आपला हात सोडून घेते तर आलोकच्या हातावरचा ए प्राजक्ताच्या हातावर सुद्धा छापला जातो आणि प्राजक्ता कधी आलोककडे पाहते, कधी आपल्या हाताकडे. आलोक मात्र तिच्याकडेच पाहत असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. आलोक आणि आरव या दोघांची आपल्या होणाऱ्या बायकांशी ओळख झाली आहे. पण आता आरव दुःखी आहे कारण त्याला असं वाटतंय की भाग्याचं लग्न होणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वैद्यबुवा कसे बसे 2 लाख रुपयांची व्यवस्था करतील आणि रोहनच्या आईला हे पैसे देऊन टाकतील. रोहनची आई ही मेहंदीच्या कार्यक्रमात येईल आणि प्राजक्ता पहिल्यांदा त्यांना पाहणार आणि प्राजक्ताला लगेच आठवेल, ही तीच बाई आहे जी बाई मला तेथे बस स्टॉपवर भेटली होती. ही लालची बाई आहे. म्हणत होती
की मी माझ्या मुलाच्या सासूरवाडीकडून चांगले 8-10 लाख लुबाडणार आहे. हे सगळं प्राजक्ताला आठवतं. तेवढ्यात आजी तिला येऊन सांगते, ही भाग्याची होणारी सासू आहे. त्यामुळे प्राजक्ताला जबर धक्काच बसतो. प्राजक्ता ही लगेच भाग्याच्या रूमजवळ येते. भाग्या रूम लावून बसलेली असते. आता प्राजक्ताला दम नाहीये की भाग्या थोड्या वेळाने दरवाजा उघडेल, मग तिला सांगते. प्राजक्ता ही बाहेरूनच जोरात आरडाओरडा करू लागेल. भाग्या, तुझी सासू एक नंबरची लालची बाई आहे. तिला फक्त पैसे लुबाडायचे, लग्न करण्यात तिला इंटरेस्ट नाहीये. आणि हे सगळं सांगितल्यानंतर दरवाजा उघडणार आणि दरवाजा उघडून कोण बाहेर येईल तर 100% गॅरंटी आहे की नक्कीच ती भाग्या नसेल, ती आजी किंवा चारू असणार आणि तिला गप्प बसवणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.